उड्या मारून जो माणूस गाडा मालक वर जातो ना, तेवढा आनंद त्याला 2 कोटी रुपये दिले तरी नाही, एवढा आनंद आहे या बारी झाली जगात. आमच्या गावात पहिल्यापासून बैलगाड्याच्या शर्यती भरायच्या, 2-2 यात्रा भरायच्या. गाय असायच्या गावात भरपूर. कोणची वासरं चांगली असली की ती पकडून आणायची, पळवायची. आणि पूर्वीपासून आमच्या गावात गाडे असायचे ना, जलमलापासून आम्हाला हा नाद आहे. पण बैलगाड्याच्या नादामुळे तुम्हाला 7 समुद्रपर्यंत ओळखतात, अख्ख्या महाराष्ट्रात ओळखतात. पैसे वगैरे इगोन आहे हो. पूर्वीच्या काळात भांडार निघत नव्हता, आमचा भांडार सुद्धा निघत नव्हता. पण ज्याच्या पद्धतीचा तो जपत होता. जर शर्यतीत जर तुम्ही पैसे मागे लागले तर शक्यच नाही. आणि तुमच्याकडे 100 बैल जरी असले तुम्ही म्हणले मी तर फायनल गाडीत, ती शक्य नाही. ह्या गोष्टी सगळ्या जुळून यायला लागतात. वरच्याचा तुमच्या डोक्यावर हात लागवतो. गाड्या बैलात मी पणा चालत नाही. वरल्या भाऊ खंडोबाच्या मनात आलं, व सटवच्या मनात आलं, तुम्हाला चालत येणार. आणि जर त्यांच्या मनात तुमच्या हातातलं जाणार, बैल पळतोय म्हणून लगेच त्याच्या मागे पळून बैल घेऊन जमत नाही ना. तेव्हा उद्या टिकून पळायला पाहिजे. पूर्वी आमची बैल 15-15 वर्ष तीच बैल पळत होती. आणि ती जर सावडा असेल ती 15 वर्ष टिकायची. आता असे झाले कंडिशन. आज बैल वर गेला गाठाच्या वर तर तो त्याचा बैल वेगळा होतो, याचा बैल वेगळा होतो. असं पूर्वी नव्हतं. पूर्वी 15-15 वर्ष बैल दमली तरी बैल सावड तुटत नव्हती. लोक शब्दाला पक्की होती. तसं आता राहिलं नाही. लोकांचं कसं आहे, नवीन पिढीची घाई नाही पाहिजे. शर्यतीचं क्षेत्र असे तुमचा छंद आहे, पण तुम्ही कामधंदा बघून हे छंद जोपासले पाहिजे. आधी पैसे पाण्याने मजबूत होतलं पाहिजे. त्या गोष्टीवर लक्ष देऊन तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता.